नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये थेट जाऊयात. संजय राऊत बोलतायत. इंडिया के साथ नहीं, हम कहाँ हैं वहाँ। समाजवादी पार्टी हो, मायावती जी की पार्टी है, जगमोहन की पार्टी है, और भी चंद्रशेखर राव तेलंगाना के वहाँ, या अपने चंद्रबाबू नायडू है, तो ये तो वहाँ नहीं है आज। क्या उनका अलग मंच बना है? नहीं। पवार साहब अगर कोशिश कर रहे हैं एक बड़ा मंच बनाने की, तो मैं समझता हूँ ये उनकी फर्स्ट स्टेप है, ये शुरुआत हो सकते। पण त्यामध्ये मोदी विरोधी सगळे म्हणजे देखिए, सगळे नाही आहेत, आपण मोदी विरोधी हा शब्द का वापरतो? भाजपा विरोधी आपण भाजपा विरोधी तरी हा शब्द का वापरतो? या देशामध्ये संसदीय लोकशाहीमध्ये एक मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे, आणि त्याची व्यवस्था जर एक मोठा नेता पवारांसारखा त्याची व्यवस्था तयारी करत असेल, तर त्याकडे आपण त्या दृष्टीने पाहायला पाहिजे। UPA भाजपा विरोधी, मोदी विरोधी हे शब्द चुकीचे आहेत। युपीए एक्झिस्ट असताना पुन्हा नव्या विरोधी पक्ष म्हणजे असं कोणी सांगितले का UPAच्या विरोधामध्ये काही चाललं आहे? नाही। असं पवार साहेबही बोललेले नाहीत, किंवा राष्ट्रमंच जो काय त्याचे नेते बोलले नाहीत की UPAच्या विरुद्ध आहे किंवा मोदींच्या विरुद्ध आहे। प्रबळ विरोधी पक्ष या संदर्भात ही चर्चा असावी। चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले फक्त प्रताप सरनाईकच नाही, 90% शिवसेनेचे आमदार आणि खासदार हे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात। कोणत्या पक्षाचे आहेत बावनकुळे? मला माहीत नाही। भाजप। अच्छा, भाजपचे आहेत। अच्छा, ओके, मला माहीत नाही। तो पंढरपुर यात्रा को लेके कल गवर्नर ने इशू उठाया कि ठीक है, वो सरकार देख लेगी, सरकार देख लेगी। चलिए, धन्यवाद। एकंदरीतच राजकारणावरती संजय राऊत यांची प्रतिक्रिया। अर्थात शरद पवार यांची सध्या ते दिल्लीमध्ये आहेत, राष्ट्रमंचाची बैठक होतीये आणि त्या संदर्भात संजय राऊत बोलत होते। यानंतर आता पुढच्या बातमीकडे वळतोय। आजच्या दिवसाची महत्त्वाची बातमी ती म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भातले सगळे अपडेट्स। कोल्हापुरात कारण आज मराठा आरक्षणासाठी चक्का जाम आंदोलन केले जाते। सकल मराठा समाजामार्फत हे आंदोलन करण्यात येते आणि मराठा आरक्षणाप्रश्नी आज रास्ता रोको आंदोलनाची सुरुवात आरक्षणाचे जनक असलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मभूमीतून होतीये। राजर्षी शाहूंच्या जनक घराण्याचे वंशज आणि सकल मराठा समाजाचे घटक म्हणून समरजित सिंह घाडगे या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। आंदोलनाला शहरासह जिल्ह्यातील सकल मराठा समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी एका महिन्यासाठी आंदोलन म्हणजे मूक आंदोलन स्थगित केलेलं असताना कोल्हापुरातच मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक होतोय। राज्य सरकारनं कुठलीही मागणी मान्य न केल्यानं हे आंदोलन करण्यात येणार आहे। एकीकडे खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली जे काही मूक आंदोलन सुरू होतं ते मात्र महिनाभरासाठी स्थगित करण्यात आले, कारण बहुतांश मागण्या सरकारनं मान्य केलेल्या आहेत त्यामुळे। मात्र दुसरीकडे कोल्हापुरातील मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झालाय, ते म्हणजे समरजित सिंह घाडगे यांच्या नेतृत्वाखाली आज कोल्हापुरात चक्काजाम आंदोलन केलं जात आहे। दरम्यान समरजित सिंह घाडगे यांनी एक ट्विट सुद्धा केलेलं आहे। आपल्या ट्विटमध्ये त्यांनी काय म्हटलंय पाहूयात। मराठा आरक्षणाप्रश्नी आज रास्ता रोको आंदोलनाची सुरुवात आरक्षणाचे जनक असलेल्या राजर्षी शाहूंच्या जन्मभूमीतून होतीये। राजर्षी शाहूंच्या जनक घराण्याचे वंशज आणि सकल मराठा समाजाचे घटक म्हणून मी या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे, असं ट्विट समरजित सिंह घाडगे यांचं। त्यामुळे मराठा आरक्षणासाठीच दोन वेगवेगळी आंदोलन आपल्याला दिसली आहेत। एकीकडे छत्रपती संभाजीराजेंचं मूक आंदोलन, त्याला मात्र 1 महिन्याची स्थगिती देण्यात आलेली आहे, कारण सरकारनं बहुतांश मागण्या मान्य केल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र दुसरीकडे त्याच वेळी मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच समरजित सिंह घाडगे यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहूंच्या जन्मभूमीतच कोल्हापुरातच दुसऱ्या एका आंदोलनाची सुरुवात, ते म्हणजे आजचं चक्काजाम आंदोलन। आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर आपल्या सोबत आहेत। संदीप, काय एकंदरीतच माहिती? श्वेता, एक तर साधारणतः 10:30-11च्या दरम्यान या आंदोलनाला सुरुवात होईल। एकीकडे संभाजीराजे छत्रपती यांनी काल नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन हे आंदोलन 1 महिन्यासाठी स्थगित करणार असल्याचं सांगितलेलं आहे। पण आत्ता आपण जर पाहिलं तर मी सध्या आहे कोल्हापूरमधल्या छत्रपती ताराराणी चौकामध्ये। करवीर संस्थापिका म्हणून छत्रपती ताराराणींना ओळखलं जातं आणि हाच मुख्य पुतळा चौक आहे हा मुख्य शहरातला, आणि या पुतळ्याच्या बाजूला एक
फलक लावलेला आहे श्वेता, तो फलक आज कोल्हापूरमध्ये खरं तर चर्चेचा ठरलेला आहे. आपण थेट ही दृश्य दाखवतोय. आता मूक मोर्चा नाही, मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं हे पोस्टर लावण्यात आलेलं आहे. त्यामुळं या पोस्टरची चर्चा होते आणि सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूरचे आहेत, आरक्षणाचे जनक म्हणून त्यांना मानलं जातं आणि त्यांच्या जनक घराण्यातले वंशज समरजित सिंह घाटगे जे शाहू ग्रुपचे अध्यक्ष आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे राजे घराण्यातील एक सदस्य आंदोलन 1 महिन्यासाठी स्थगित करतात, अर्थातच संभाजीराजे छत्रपती, आणि दुसरीकडे समरजित सिंह घाटगे मात्र आजच्या आंदोलनामध्ये उतरत आहेत. त्यामुळे याला एक वेगळं महत्त्व आहे. आणि दरम्यान आपण बघतोय की अनेक पोलीस गाड्या या ठिकाणी तैनात आहेत. काही वेळापूर्वीच हा सिग्नल श्वेता या ठिकाणचा चालू करण्यात आलेला आहे. भगवे झेंडे या समोरच्या चौकाला लावलेले आपल्याला दिसत आहेत आणि अक्षरशः पोलीस छावणीचं स्वरूप जे आहे ते या संपूर्ण परिसराला आलेलं आहे. आपण पाहतोय जवळपास 1200 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि काही वेळातच आता आंदोलनकर्ते जे आहेत श्वेता ते या ठिकाणी येणार आहेत. आणि आपण पाहतोय अशा पद्धतीनं हा सगळा पोलीस बंदोबस्त आहे आणि हळूहळू का राहीना जे आंदोलन करतात ती या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झाली. मी काही महिला आंदोलकांशी बोलणार आहे. एकतर काय सांगाल, आज आंदोलनात तुम्ही स्वतः उतरताय, मराठा क्रांती ठोक मोर्चा म्हणजे मूक आंदोलन आता नको, ठोक आंदोलन पाहिजे अशी भूमिका आहे. हो, आम्ही इथं सगळ्या हळूहळू जमत आहोत. आम्हाला आम्ही मराठा ऑर्गनायझेशनतर्फे आलो आहोत आणि आम्हाला इथं आंदोलन हे जबरदस्त करून दाखवायचं आहे. आम्ही सकल मराठा समाजाच्या पाठीशी आहोत. आणखी काही आंदोलकांशी मी बोलणार आहे श्वेता, कारण हळूहळू करायला या ठिकाणी आंदोलक येत आहेत. स्वतः याचिकाकर्ते दिलीप पाटील माझ्यासोबत आहेत. कसं आंदोलनाचं स्वरूप असेल या ठिकाणी आजचं आंदोलन जे आहे ते मराठा समाजाचं जे आंदोलन आहे हे उत्स्फूर्तपणे आज आंदोलन आहे. हे आरक्षणासाठी हे जे काही आत्तापर्यंत जे काही 5 मेला जे काही सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला त्यानंतर सरकारनं कुठलीही भूमिका घेतलेली नाही आहे आणि सरकारनं त्यानंतर आरक्षणावर काहीच बोलत नाहीत ना, कोणीच बोलत नाही. तर त्याबद्दल का नाही मराठा समाजातल्या लोकांचा हा उद्रेक आहे आणि आरक्षण जे झालं त्याबद्दल आता मिळण्यासाठी जे पाहिजेलं आहे आम्हाला आता ओबीसीतनं आरक्षण द्यायला पाहिजे. जर का सुप्रीम कोर्ट 50 एक आधी सांगा की संभाजीराजे छत्रपती यांनी 1 महिन्यासाठी आंदोलन स्थगित केले, सरकारनं 21 दिवसाची वेळ मागितली असं संभाजीराजेंचं म्हणणं आहे. मग आज कोल्हापूरमध्ये हे का आंदोलन? पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, राजेंचं देखील आंदोलन आहे. त्यांनी 5 मागण्या केल्या, त्या वेगळ्या मागण्या आहेत. त्यासाठी देखील आमचा पाठिंबा आहे. आम्ही राजेंच्या आंदोलनात सहभागी देखील झालेला आहे. आता ती मागण्या आहेत त्याच वेगळ्या त्या सारथीच्या मागण्या आहेत आणि त्या सरकारकडच्या मागण्यात आहेत. आता हे महत्त्वाचं आहे की सरकारनं आरक्षणासाठीची जी मागणी आहे त्याबद्दल कोणच बोलत नाही. आरक्षण जर का आता जर पाहिजे असेल तर पहिल्यांदा विशेष अधिवेशन बोलवायला पाहिजे ना सरकारनं. त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा एक लक्षात घ्या की विशेष मागासवर्गीय आयोगाचं गठन केलं पाहिजे. मागासवर्गीय आयोगाचं गठन केल्यानंतर मागासवर्गीय आयोगाचा रिपोर्ट घेतला पाहिजे आणि विधिमंडळामध्ये तो आयोगाचा रिपोर्ट ॲक्सेप्ट केला पाहिजे आणि तो रिपोर्ट ॲक्सेप्ट करून त्यानंतर त्या ह्याच्यात राज्यपालांच्या थ्रू ते राष्ट्रपतींच्याकडे पाठवलं पाहिजे आणि त्यानंतर मंजूर करून म्हणजे मराठ्यांचं जे आरक्षण आहे लक्षात घ्या, बाकीच्या हे फॅसिलिटीज आहेत, आरक्षण हा वेगळा मुद्दा आहे आणि सोयी हा वेगळा मुद्दा आहे. तर आरक्षण जर का मिळवायचं असेल सरकारकडून काहीच हालचाली होत नाहीत. आणि एक लक्षात घ्या की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे लोक असतात, काही शांततेत आंदोलन करणारे असतात, ते करणारे वेगळे. ठीक आहे, आजचं आंदोलन आता तुम्ही मला सांगा, समरजित सिंह घाटगे देखील या आंदोलनामध्ये सहभागी होत आहे. या आंदोलनामध्ये कोणत्याही मराठ्याला येण्याला कोणी रोखलेलं नाही. कोणताही राजकीय नेत्याचं लेबल लावून या आंदोलनात कोणी येणार नाही. इथं सकल मराठा समाज या म्हणून प्रत्येक मराठा या आंदोलनात येणार आहे. नेमकं हे आंदोलन का करावं लागलं तर सरकार नुसतं आम्हाला आश्वासन देत आहे. सरकारनं सारथीबाबत निर्णय घेतला, 5 मागण्या मान्य केल्या, अजून 37 मागण्या मान्य व्हायच्या आहेत. 1000 कोटी मंजूर केले म्हणतात. शासन परिपत्रक कुठं आहे, गॅजेट कुठं आहे? हे सगळं लोक आता मराठा समाज खपवून घेणार नाही. मराठा समाज अतिशय हुशार झालेला आहे. त्यामुळं मराठा समाजाचा फसवण्याचा प्रयत्न करू नका. आम्हाला आता उग्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. आता आम्ही आंदोलन वगैरे सगळं बंद केलंय. तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करा, आम्हाला अटक करा, गोळ्या घाला, तरी सुद्धा आंदोलन आमचं थांबणार नाही. जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत, किंबहुना आरक्षण मिळण्यापूर्वी मराठा समाजाला काही सुविधा द्यायच्या आहेत त्या तरी द्या. ओबीसी मध्ये जसं देतात तशा तरी सुविधा द्या.
मला जयंत पाटील सर माझ्याबरोबर आहेत. या आंदोलनाची दखल आता मग सरकारकडून घेतली जाईल असं वाटतं का तुम्हाला? कारण संभाजीराजांनी संभाजीराजेंच्या आंदोलनाचा पॅटर्न वेगळा, आमच्या आंदोलनाचा पॅटर्न वेगळा. मुळात एक डोक्यातनं काढून टाका की हे आंदोलन संभाजीराजेंच्या विरोधामध्ये नाही, तर संभाजीराजेंना पूरक हे आंदोलन आहे आणि सरकारला आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागेल. कोल्हापुरामध्ये ताराराणी चौकात ज्या वेळेला लोक रस्त्यावर येतील त्यावेळेला उभ्या महाराष्ट्रामध्ये लोक रस्त्यावर येतील आणि मग महाराष्ट्र सरकारला हे परवडणार नाही. म्हणून आमचं अतिशय प्रांजळ मागणी होती की या निमित्तानं सरकारनं अगोदर सगळं डिक्लेअर करायला पाहिजे होतं. या ठिकाणी सरकार आरक्षणाच्या बाबतीत काय बोलत नाही. आरक्षणाच्या संदर्भातल्या पूरक मागण्यांच्या संदर्भामध्ये सरकार बोलतंय. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळ असेल किंवा सारथी असेल, हा आमचा हक्क आहे आणि अनेक वर्ष ते आम्ही करतोय. त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्हाला त्यांच्या दारात भिकाऱ्यासारखं उभं राहावं लागतं. याच्यासारखं वाईट काही नाही. म्हणून या पद्धतीनं आंदोलन केल्याशिवाय आता सरकारला जाग येणार नाही. तुम्ही काळा ड्रेस घालून आलेला आहात, काय सांगाल? एकतर संभाजीराजेंच्या आंदोलनात पण तुम्ही सहभागी झाला होता, आता नेमक्या काय मागण्या आहेत? संभाजीराजेंच्या बरोबर आम्ही आहेच. संभाजीराजांनी मागण्या ज्या केल्या त्या आम्हाला सरकारनं ज्या केल्या त्या आम्हाला मान्य नाहीत. कारण सरकार हे संभाजीराजांना फसवायला आहे, कोल्हापूरच्या जनतेला फसवलेला आहे, मराठा समाजाला फसवलेला आहे. ही फसवणूक आम्ही कदापि सहन केली जाणार नाही आणि ह्यात महाराष्ट्र शासन सुद्धा लुडबुड करायला आले. एवढा बंदोबस्त कशाला पाहिजे? आम्ही आमचं आंदोलन शांततेत नाही आणि गृहमंत्री जर असं जर काही आमच्यावर दबाव आणत असतील तो दबाव आम्ही पोलिसांच्या संख्येवर आक्षेप आहे तुमचा? हो, काय एवढं करायची जरूर आहे? हो, इथं काय गुंडगिरी आहे का? 2 नंबर धंद्यावर इथं आलेत काय? सगळी मराठा समाज आपल्या पोराबाळांसाठी आलेला आहे आणि असं असताना गृहमंत्री वळसे पाटील असून दे, बंटी पाटील असून दे, एवढं दमदस करायची काय गरज नाही ना. श्वेताई, रांगडी कोल्हापुरी प्रतिक्रिया होती. माझ्यासोबत बाबा इंदुलकर देखील आहेत. जी, एकतर आता मूक मोर्चा नाही, ठोक मोर्चा, पण ह्या आंदोलनानंतर तरी सरकारला जाग येईल. पहिली गोष्ट अशी आहे, 40 वर्षापेक्षा जास्त काळ मराठ्यांच्या महाराष्ट्रामध्ये विविध शासनांना मराठा आर्थिकदृष्ट्या मागास राहिला पाहिजे, शैक्षणिकदृष्ट्या मागास राहिला पाहिजे अशी शासनाची आणि राज्यकर्त्यांची इच्छा आहे. म्हणून जे आंदोलन कोर्टाच्या पायरीवर टिकलं असतं, म्हणजे ओबीसी प्रवर्गातून ओबीसी कोट्यातनं आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे होतं, त्या आरक्षणापासून शासनानं राज्यकर्त्यांनी मुद्दामून मराठा समाजाला वंचित ठेवलंय. आमची लढाई ही कोणाविरुद्ध नाही, आमची लढाई आमच्या हक्कासाठी आहे आणि आमचा हक्क म्हणजे मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण दिलं पाहिजे. 19% आरक्षण द्या. मागासवर्ग आयोग कायदा जो आहे त्याची अंमलबजावणी करा आणि ज्या मागास जाती प्रगत झाल्या त्यांना बाहेर काढा आणि मराठ्यासारख्या वंचित राहिलेल्या जातीला या ओबीसी याच्यामध्ये घ्या. माझ्यासोबत सचिन तोडकर देखील आहेत. शहर कोल्हापूर म्हणजे पेठांचं शहर, बुधवार पेठ, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, पेठेतले लोक आज सहभागी होणार आंदोलन? 100% पेठापेक्षा मराठा म्हणून सगळी सहभागी व्हायला लागल्यात. आता ज्या पद्धतीने मूक मोर्चाची मला वाटते की समाप्ती झालेली आहे आणि आजपासून ठोक मोर्चाची, राजश्री शाहू महाराजांच्या जन्मभूमीपासून आजपासून ठोक मोर्चाची सुरुवात झालेली आहे आणि ह्याचं कुठंतरी मराठा समाजाला एक सांगू शकतो की आज ज्या पद्धतीने सरकार मराठा समाजाला दाबत आहे, आता तुम्ही पण पाहत असाल की पोलीस प्रशासनाचा किती पद्धतीने दबाव आहे, पण मराठा समाज आता कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही. आता मराठा समाज जागा झाला आणि ठोक पद्धतीने त्यांच्यावर आम्ही आमच्या हक्काची लढाई लढू. स्वप्नील पार्टी, तुमची नेमकी काय भूमिका आहे? तुम्ही मूक आंदोलनातही सहभागी झाला होता आणि आजच्या आंदोलनात? मूक आंदोलन छत्रपती संभाजीराजे यांच्या सांगण्यावरून आपण केलं होतं आणि हे आंदोलन पण जे आहे हे संभाजीराजेंच्या आंदोलनाला पूरक असंच आंदोलन आहे. कारण संभाजीराजेंच्या विरोधात आंदोलन म्हणून काही लोक समाजात संभ्रमावस्था मराठ्यांच्या निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत. पण मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की हे संभाजीराजेंच्या आंदोलनाला पूरक आंदोलन असणारे आंदोलन आहे आणि जोपर्यंत सरकारला मराठा समाज रस्त्यावर येत नाही, त्याचं अस्तित्व दाखवत नाही, तोपर्यंत ह्या सरकारला जाग येणार नाही. हे असं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो. सरकारला जाग येणार नाही. मी स्वतः पुन्हा एकदा ही चित्र दाखवतो. कडेकोट असा पोलीस बंदोबस्त या संपूर्ण भागामध्ये तैनात आहे. महिला पोलीस देखील या ठिकाणी तैनात केलेले आहेत. कारण असं आहे की एकतर हे चक्काजाम आंदोलन आहे, मात्र आंदोलकांची संख्या किती असेल हे माहीत नाही, पण त्यामुळंच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून इतका पोलीस बंदोबस्त. हा समोर जो रस्ता जातोय श्वेता, हा DSP ऑफिस असेल किंवा कसबा बावडा जे उपनगर आहे कोल्हापूरमधलं, तिकडे जाणारा हा रस्ता आहे आणि हा मुख्य चौक आहे. म्हणजे कोल्हापूरचं प्रवेशद्वार म्हणून याला ओळखलं जातं. कावळा नाका किंवा ताराराणी चौक असं याला म्हटलं जातं. आपण समोर पाहतोय हा करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी यांचा पुतळा आहे आणि हा जो रस्ता आहे डाव्या बाजूचा श्वेता, हा राष्ट्रीय महामार्गाकडून येणारा रस्ता आहे आणि त्यानंतर या पुतळ्याला क्रॉस करूनच या शहरातल्या आतल्या रस्त्याला जायला लागतं आणि या पुतळ्याच्या मागे जो रस्ता आहे
तो शिवाजी विद्यापीठाकडे जाणारा रस्ता आहे आणि त्यामुळं सगळे जे चौक आहेत म्हणजे हा पूर्ण सगळा जो चौक आहे हा पूर्ण चक्काजाम केला जाणार आहे. ट्रॅफिक आत्ता जर आपण पाहिलं तर या ठिकाणचे सिग्नल्स श्वेता चालू आहेत, मात्र पूर्णपणे ह्या भागात चक्काजाम असणार आहे. पूर्ण वाहतूक ठप्प होणार आहे. जवळपास 2 ते 2.5 तास हे आंदोलन असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. समरजित सिंह घाटगे कधीपर्यंत साधारण इथे पोहोचतील आणि खऱ्या अर्थानं आंदोलनाला सुरुवात होईल? हा चक्काजाम केल्यानंतर त्याचे काय परिणाम दिसतील? एक तर समरजित सिंह घाटगे हे साधारणतः 10:30 ते 11:15 दरम्यान श्वेता या आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचणार आहेत. आणि महत्त्वाचं हेच आहे की राजर्षी शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक म्हणून ओळखलं जातं. पण राजर्षी शाहू महाराज हे जरी कोल्हापूरच्या गादीतले एक महाराज असले, रयतेचे राजे असले तरी श्वेता ते दत्तक आले जिथून घाटगे घराणं म्हणजे कागलचं घाटगे घराणं आणि त्याच घराण्यातले वंशज म्हणून समरजित सिंह घाटगे यांना ओळखलं जातं. पक्षीय लेबल बाजूला ठेवून मी मराठा आंदोलनामध्ये उतरलेलो आहे हे त्यांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे. शिरोळ तालुक्याचा त्यांनी दौरा केला, सांगली जिल्ह्याचा देखील त्यांनी दौरा केला आणि त्या दौऱ्यामध्ये त्यांनी हीच भूमिका सांगितली की मी आता शाहू महाराजांचा घराण्यातला जनक घराण्यातला वंशज म्हणून मी आंदोलनामध्ये उतरतोय. आणि त्यामुळे समरजित सिंह घाटगे आजच्या या आंदोलनामध्ये उतरणार आहेत. ते साधारणतः 10:30 ते 11:15 वाजता येतील. पण एक आहे की शिवाजी पेठ असेल, मंगळवार पेठ असेल, जुना बुधवार पेठ असेल, म्हणजे वेगवेगळ्या ज्या पेठा आहेत कोल्हापूरमधल्या त्या पेठांमधले सगळे मराठा समाजाचे कार्यकर्ते, सकल मराठा समाजाचे ते सगळे या आंदोलनामध्ये सहभागी असणार आहेत. सरकारच्या विरोधात हे आंदोलन असणार आहे, संभाजीराजेंच्या विरोधात हे आंदोलन नसणार आहे हे आंदोलनकर्त्यांनी देखील स्पष्ट केलं आहे. आणि पुढच्या काही वेळातच हे आंदोलन सुरू होणार आहे. श्वेता. संदीप तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. ज्या वेळेला समरजित सिंह घाटगे तिथे पोहोचतील त्यावेळेला पुन्हा आम्ही तुमच्याकडे येऊच कोल्हापुरातली ही सगळी आंदोलनाची स्थिती जाणून घेण्यासाठी. मात्र या आंदोलनकर्त्यांनी एक स्पष्ट केलंय, ते विसरून चालणार नाही, ते म्हणजे संभाजीराजेंना आमचा विरोध नाही, त्यांच्या मूक आंदोलनाला पूरकच असं हे आजचं चक्काजाम आंदोलन आहे. एक अगदी छोटासा ब्रेक आणि लगेच परत येतोय. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. जाम आंदोलन करण्यात येत आहे सकल मराठा समाजातर्फे आणि या आंदोलनामध्ये समरजित सिंह घाटगे देखील सहभागी होणार आहेत. ते 10:30च्या सुमारास या आंदोलनामध्ये सहभागी होतील. तत्पूर्वी अनेक आंदोलक आणि मराठा समाजाचे कार्यकर्ते या ताराराणी चौकामध्ये एकवटलेले आहेत आणि इथे चक्काजाम केला जाणार आहे. समरजित सिंह घाटगे यांनी त्याआधी ट्विट सुद्धा केलेलं आहे. ट्विटरवरून त्यांनी माहिती दिली की आपण या आंदोलनामध्ये राजघराण्याचा वंशज आणि सकल मराठा समाजाचा एक घटक म्हणून सहभागी होणार आहोत. मात्र इथे जमलेल्या आंदोलनकर्त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे की संभाजीराजे छत्रपती यांच्या मूक आंदोलनाला आमचा विरोध नाही. हे आमचं आजचं आंदोलन हे संभाजीराजेंच्या आंदोलनाला पूरक आंदोलन आहे आणि काही वेगळ्या मागण्या आहेत आणि त्यासाठी हा चक्काजाम. आणि कोल्हापुरातील मराठा समाज पुन्हा आक्रमक झालाय. आजच्या या चक्काजाम आंदोलनामध्ये समरजित सिंह घाटगे देखील सहभागी होणार आहेत, तशी माहिती त्यांनी स्वतः ट्विट करून दिलेली आहे. आंदोलनाची सुरुवात पुन्हा एकदा आरक्षणाचे जनक असलेल्या राजर्षी शाहूंच्या जन्मभूमीतून अर्थात कोल्हापुरातून होतीये आणि शाहूंच्या जनक घराण्याचा वंशज आणि सकल मराठा समाजाचा घटक म्हणून आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी होत आहोत असं ट्विट समरजित सिंह घाटगे यांनी केलंय. या संदर्भात आपण अधिक बोलूया. छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेत. धनंजय जाधवजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आधी आपण अगदी कालपर्यंत नाशिकमध्ये मूक मोर्चा आपण पाहिला संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली आणि आजचं कोल्हापुरात पुन्हा एक चक्काजाम आंदोलन सुरू होतंय मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांसाठीच. काय तुमची प्रतिक्रिया? नाही, आंदोलनाचा अधिकार तर लोकशाहीने सर्वांना दिलेला आहे, परंतु जे शाहू महाराजांचं नाव आपण घेतलं किंवा ते घेतात त्या शाहू महाराजांचा आजवरचा आरक्षणाच्या बाबतीत किंवा समतेचा लढा आपण पाहिला. कोणत्याही जनतेला रयतेला त्यांनी कधीच वेटीत धरलं नव्हतं. आज कोविडच्या परिस्थितीमध्ये जर आपण रोडवरती येऊन चक्काजाम आंदोलन करणार आहोत तर निष्फळ काय होणार आहे. यापूर्वी जर तुम्ही पाहिलं तर 58 मोर्चे लाखोंच्या संख्येने महाराष्ट्राने देखील पाहिलेला आहे. त्यानंतर आता कोविडच्या परिस्थितीमध्ये मुळात महत्वाचे असणारे प्रश्न सोडविले पाहिजेत, त्या अनुषंगाने दबावगट निर्माण केला होता. आणि खरं जर पाहिलं लोकशाहीमध्ये जर पाहिलं तर आपण न्याय हा कोण देऊ शकतो, तो विधानसभेतले सदस्य असतील, विधान परिषदेचे सदस्य असतील, खासदार आमदार हे लोक देत असतात.
म्हणून या लोकांना खरं तर बोलतं केलं पाहिजे, त्यांच्याकडनं प्रश्न सोडवून घेतले पाहिजेत. त्याच अनुषंगाने छत्रपती संभाजी महाराजांनी देखील कोल्हापूरमधनं आंदोलनाची हाक दिली आणि त्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश येताना दिसत आहे. मी म्हणतोय म्हणून त्याच्यावर समाधान मानू नका, परंतु त्याची कारणं मी 2-3 तुम्हाला सांगतो, जी तुम्ही ऐकून घ्या. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमची सारथीची मागणी होती. ती सारथीची मागणी काय होती, तर तिची स्वायत्तता परत मिळाली पाहिजे, त्याचे तारदूतचा प्रकल्प आहे तो रन झाला पाहिजे, सारथी ही गावगाड्या वस्त्यांमध्ये पोहोचली पाहिजे, म्हणून तो तारदूत प्रकल्प काम करेल. त्याचबरोबरीने त्या सारथीच्या माध्यमातून वेगवेगळे कोर्स इम्प्लिमेंट करून UPSC MPSC करणारी पोरं असतील, मोठमोठे अधिकारी वर्ग असतील, एम्प्लॉयमेंट असतील, या सगळ्या गोष्टींमध्ये घडले पाहिजेत. त्या अनुषंगाने स्वायत्तता संस्थेला दिली. त्या संस्थेचं कार्य हे जिल्हावाईज पोहोचण्याच्या अनुषंगाने आज रोजी जर आजच्या घेतलं जर तुम्ही पाहिलं तर परवा दिवशी सारथीच्या बाबतीमध्ये पुण्यामध्ये अजित पवारांनी बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की कोल्हापूरला येणाऱ्या 26 तारखेच्या आसपास त्याचं जमिनीचं भूमिपूजन होईल किंवा त्या संस्थेचं लोकार्पण म्हणजे त्या ठिकाणच्या कार्यालयाचं लोकार्पण देखील होईल. ही मागणी आपली सोडलेली आहे. कोपर्डीच्या बगीच्या बाबतीमध्ये आपण स्पेशल बेंच करावे अशा पद्धतीची मागणी होती. त्यासाठी स्पेशल बेंचचा अर्ज देखील या ठिकाणी सरकारच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यानंतर त्या 2185 विद्यार्थ्यांच्या ज्या नियुक्त्यांचा प्रश्न रखडलेला होता त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत मराठा क्रांती मोर्चा छत्रपती संभाजीराजेंचं डेलिगेशन दिलं. त्याच्यामध्ये चर्चा आणि ते असं ठरलं की येणाऱ्या 14 दिवसांमध्ये कशा पद्धतीने याच्यामध्ये मार्ग काढता येईल. त्याही पुढे सरकारने असं सांगितलेलं आहे की त्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद देखील सरकारने केलेली आहे. त्यातल्या जेवढ्या विद्यार्थ्यांना किंवा सगळ्या विद्यार्थ्यांना जर सुपरनिवडणी असेल किंवा कोणत्या पद्धतीने त्यांच्या जागा विशेष बाब म्हणून सुरक्षित करता येईल हे करणार आहे. परंतु आरक्षणाचा मुद्दा राहिला तर रिव्ह्यू पिटिशन दाखल केलं पाहिजे. रिव्ह्यू दाखल केल्यानंतर 6 महिने लागतील का 8 महिने लागतील तिकीट बोर्डावर यायला आज आपल्याला माहित नाही. पण कोविडच्या परिस्थिती म्हणजे लोकांना वेगळी करण्यापेक्षा जे प्रश्न राज्य सरकार सोडवते, वसतिगृहांचा प्रश्न जर तुम्ही पाहिला तर 23 जिल्ह्यांमध्ये वसतिगृहांच्या अनुषंगाने जागा अलॉट केलेल्या आहेत. परंतु GR काढणार असेल तर इम्प्लिमेंटेशन करणार असेल याला प्रशासकीय कामांसाठी 10 दिवस 15 दिवस 20 दिवस लागतात ना. धनंजयजी नाही तुम्हाला धनंजयजी संदीप बोलतो. माझा तुम्हाला हा प्रश्न आहे, मला सांगा कोल्हापूरमधलं आंदोलन झालं, मूक आंदोलन झालं, नाशिकमधलं झालं, मूक आंदोलन झालं, 21 दिवसांची मुदत राज्य सरकारनं मागितली म्हणून संभाजीराजे छत्रपती यांनी कालच स्पष्ट केलं की 1 महिना मूक आंदोलन हे थांबवतोय. पण दुसरीकडं संभाजीराजेंचंच कोल्हापूर आणि याच कोल्हापूरमध्ये टॅगलाईन अशी आहे की आता मूक मोर्चा नको किंवा मूक आंदोलन नको, आता मराठा ठोक मोर्चा किंवा ठोक आंदोलन हवं. मग ही भूमिका सकल मराठा समाजातले कार्यकर्ते का घेत आहेत? संदीपजी, आपण देखील मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने चांगला अभ्यास केलेला आहे. तर संभाजी महाराजांची भूमिका आपण देखील प्रत्येक वेळेस पाहिलेली आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या ज्या मागण्या होत्या आणि सर्वांच्या ज्या मागण्या आहेत त्या सोडवण्याच्या अनुषंगाने ही सर्व मुवमेंट चालू आहे. तुम्ही ज्या भागातून प्रतिनिधित्व करता कोल्हापूर भागातले पालकमंत्री असतील यांनी काल 3 ठिकाणी व्हिजिट केले आहेत. त्यातली एक जागा व्हेरिफिकेशन करून फायनल होत आहे ही देखील गोष्ट तुम्हाला माहिती आहे. परंतु मराठा मुवमेंटला मला असं म्हणायचं की आजवर या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा काही राजकीय उपयोग करण्याचा प्रयत्न केला. माझी कळकळीची मराठा संबंधातील त्या ठिकाणी आंदोलन करणाऱ्यांना विनंती आहे की आपण प्रश्न सोडवण्याकडे लक्ष दिलं पाहिजे, ना की आंदोलन करून राजकीय समीकरण जोडण्यासाठी या आंदोलनाचा उपयोग होऊ नये. तुम्ही जे प्रश्न सांगितले त्यामध्ये सर्वांना नाही धनंजयजी, असं आहे की आजचं कोल्हापूरमधलं आंदोलन हे राजकीय नाही, सकल मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन आहे असं सांगण्यात येतं आहे. आणि जे म्हणजे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही देखील मूक मोर्चामध्ये होता, मूक आंदोलनामध्ये परवाच्या होता, मी देखील ते कव्हर केलं. त्यामध्ये जे कोण समन्वयक होते म्हणजे कोल्हापूरमधले मी स्थानिक समन्वयक म्हणतोय, राज्यातले तर समन्वयक आलेच होते, पण जे स्थानिक लोक कार्यकर्ते पदाधिकारी जे आंदोलनात सहभागी झाले होते ते देखील आजच्या या चक्काजाम आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत कोल्हापूरच्या. धनंजयजी आवाज येतो? धनंजय जाधव यांच्याशी आपला संपर्क तुटलाय संदीप. मात्र तुम्ही जसं म्हणताय तसं मूक आंदोलनामध्ये जे काही स्थानिक नेते सहभागी झालेले होते किंवा जे काही मराठा आंदोलक ते आजच्या आंदोलनामध्ये सुद्धा दिसतायत. संदीप, एकंदरीतच तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलात तर मूक आंदोलनाला ज्यांचा पाठिंबा होता त्यांचा पाठिंबा आता या चक्का जामला सुद्धा आहे, तर मग या वेगळ्या आंदोलनाची गरज काय? हाच तर प्रश्न आहे. कारण असं आहे की एकतर कोल्हापूरमध्ये आंदोलन केलं जाणार याची घोषणा श्वेता शुक्रवारी करण्यात आली होती आणि तेही ताराराणी चौकामध्ये करण्यात येईल आणि ते सकल मराठा समाजामार्फत आंदोलन असेल. यामध्ये कुठल्याही जातीचे लोक सहभागी होऊ शकतात, कुठल्याही राजकीय पक्षांचे लोक सहभागी होऊ शकतात असं स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं. आणि संभाजीराजे छत्रपती यांची काल पत्रकार परिषद झाली आहे नाशिकमध्ये आणि त्यानंतर 24 तास उलटायच्या आधीच आता हे आंदोलन कोल्हापूरमध्ये होतंय. मी प्रेक्षकांना खास करून
चित्र दाखवतो जे या ठिकाणी पोस्टर श्वेता लावण्यात आलेला आहे. म्हणजे हा छत्रपती ताराराणी यांचा पुतळा आहे कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वारावरचा. आणि त्या ठिकाणी आपण हे समोर पोस्टर बघतो. या पोस्टरवर फ्लेक्स जी आहे त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे, राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा आहे, सकल मराठा समाज आणि त्याच्या खाली असं लिहिलं आहे कोर्टाच्या पायरीवर टिकणारे आरक्षण मिळवण्यासाठी त्याच्या आरपारच्या लढाईसाठी व आजही मराठ्यांना फसवणाऱ्या राज्य शासनाला जाग आणण्याकरिता आता मूक मोर्चा नाही मराठा क्रांती ठोक मोर्चा. आता क्रांती मोर्चा रस्त्यावरचा कोर्टासमोर अभ्यासपूर्वक लढाईसाठी एक निस्वार्थी लढा समाजासाठी तुमच्या आमच्या मराठा समाजासाठी मराठा क्रांती आंदोलन अशा पद्धतीचं हे पोस्टर या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. आता आपण काही वेळापूर्वी आंदोलनकर्त्याची श्वेता भूमिका जाणून घेतली. त्यांनी स्पष्ट तर केलं की हे आंदोलन संभाजीराजे छत्रपती यांच्या विरोधात नाही आहे, पण तरी देखील हे पोस्टर मात्र कोल्हापूरमध्ये सध्या चर्चेचं ठरलेलं आहे. कारण संभाजीराजे छत्रपती यांनी 1 महिन्यासाठी आंदोलन जे आहे ते स्थगित केलेलं आहे, शिथिल केलेलं आहे. 1 महिन्यानंतर पुन्हा ते आंदोलन करणार आहेत, पण तरी देखील त्यांनी हे पोस्टर लावलं आहे. माझ्यासोबत पुन्हा जयकुमार शिंदे आहेत. मला सांगा, तुम्ही मूक आंदोलनामध्ये देखील होतात, पण आता हे पोस्टर जर आपण पाहिलं तर याचा अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ असा आहे की आतापर्यंत 56 का 58 मूक मोर्चा झालेत. आता मूक मोर्चा चालणार नाही, ठोक मोर्चा व्हायला पाहिजे. तेवढ्यासाठी हे पोस्टर लावलेलं आहे. लोकांच्या मराठ्यासाठी इतर समाजाने सुद्धा मराठ्यांच्या ह्या पोस्टरकडे बघून पेटून उठलं पाहिजे, याच्यासाठी हे पोस्टर लावलेलं आहे. आपण पाहिलं जयकुमार शिंदे यांची ही प्रतिक्रिया होती. मी पुन्हा एकदा हे शेवटचं चित्र दाखवतो. म्हणजे पुन्हा एकदा एक आंदोलनकर्ते स्वतः हळूहळू जमायला सुरुवात झाली आहे. पोलीस बंदोबस्त देखील कडेकोट तैनात आहे आणि मूक मोर्चा देखील कोल्हापूरमध्ये झाला होता. संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनामध्ये शाहू जनक घराण्याचे वंशज समरजित सिंह घाटगे हे देखील काही वेळातच आता सहभागी होणार आहेत. संदीप, सगळे अपडेट आपण घेत राहू आजच्या या चक्काजाम आंदोलनाचे, ज्यावेळेला समरजित सिंह घाटगे या आंदोलनामध्ये सहभागी होतील आणि खऱ्या अर्थानं आंदोलनाला सुरुवात होईल. तुर्तास धन्यवाद संदीप सगळ्या माहितीसाठी. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेतोय आणि परत येऊयात पाहत रहा न्यूज 18 लोकमत. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कोविडच्या दृष्टीने भरपूर काळजी घेतली जाते. इथे येणाऱ्या शिवाजी महाराजांना ब्रेकनंतर तुमचं स्वागत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये पुढची बातमी. विधिमंडळ सल्लागार समितीची आज दुपारी बैठक होतीये. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक असून सल्लागार समितीचे सदस्य या बैठकीला उपस्थित राहतील. अधिवेशनाच्या कालावधीवर निर्णयाची शक्यता आहे आणि विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीवर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते. दुपारी 12:30 वाजता ही बैठक होणार आहे. कारण पावसाळी अधिवेशन हे 3 आठवड्यांचं व्हावं असं भाजपचं म्हणणं आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारच्या भूमिकेकडे लक्ष आहे. एकंदरीतच विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीवरची चर्चा, अधिवेशनाचा कालावधी किती असावा या संदर्भातली चर्चा दुपारी 12:30 वाजता जी बैठक होणार आहे विधिमंडळ सल्लागार समितीची, या बैठकीमध्ये हे सगळे मुद्दे चर्चेसाठी असतील. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेले. सागर, विधिमंडळ समितीची सदस्यांची बैठक आज दुपारी 12:30 वाजता होतीये. कोण कोण असणार उपस्थित आणि काय मुद्दे चर्चेला? आज पावसाळी अधिवेशन नेमकं किती कालावधीमध्ये होईल या संदर्भामध्ये बैठक होत आहे. विधिमंडळ सल्लागार समितीची बैठक असणार आहे. अर्थात या बैठकीमध्ये प्रामुख्याने 2 विषयांची चर्चा होईल. एकतर अधिवेशन कालावधी किती असावा यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतमतांतर आहेत. अर्थात विरोधकांचा दावा आहे की साधारण किमान 1 महिन्याचं अधिवेशन चालावं, कारण की यापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि मागील वर्षाचं पूर्ण जे काही 2-3 अधिवेशनं झाली त्याचा कालावधी हा अतिशय कमी होता. कोरोनाचं संकट होते, कोरोनाचे रुग्ण वाढत होते, पण आता महाराष्ट्रामध्ये जर परिस्थिती सुधारली आहे असा दावा जर सरकारचा आहे तर अर्थात त्याच्या संदर्भामध्ये अधिवेशनामध्ये चर्चा व्हायला हवी आहे. वेगवेगळ्या राज्यातले महत्वाचे विषय आहेत. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असणार आहे तो म्हणजे अधिवेशनाच्या कालावधीमध्ये विधानसभा अध्यक्ष पदाचं पद हे रिक्त आहे. त्या अनुषंगाने नेमकं काँग्रेसची आग्रही धन्यवाद तुम्ही मागणी दिलेल्या माहितीसाठी. या बातमीवरती आपण पुन्हा येऊच, मात्र तुर्तास कोल्हापुरात जाऊयात, कारण तिथे चक्काजाम आंदोलनाच्या ठिकाणी समरजित सिंह घाटगे पोहोचलेले आहेत आणि आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर तिथे आहेत. संदीप, नक्कीच श्वेता, शाहू जनक घराण्यातले वंशज समरजित सिंह घाटगे महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष पोहोचलेले आहेत. राजे, काय सांगाल? एकतर आंदोलनात तुम्ही स्वतः सहभागी होत आहे. आता ही वेळ आलेली आहे
की या आंदोलनामध्ये स्पष्ट काही भूमिका समाजाने घेतली आहे। आरक्षणाचे जनक राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मभूमीमध्ये अशा रस्ता रोको आंदोलनाची सुरुवात होती आहे आणि जनघराण्याचा वंशज आणि सामान्य मराठा म्हणून मला सार्क अभिमान वाटतो। आणि मी पहिल्यापासून म्हणतोय, आपण सगळ्यांनी माहिती आहे की मी पहिल्यापासून म्हणतोय की समाजाचं नेतृत्व समाजाने केलं पाहिजे, समाज एकसंघ व्हायला पाहिजे। आणि मी आज या सगळ्यांना लोकांना म्हणतो की आता तुम्ही कोल्हापूरपर्यंत थांबू नका, पूर्ण महाराष्ट्राला एक करा, शाहू महाराजांच्या जन्मभूमीपर्यंत थांबवा। मराठवाडा, विदर्भ, कोकण, तुमचं पश्चिम महाराष्ट्र सगळ्यामध्ये ही ठिणगी पेटली पाहिजे, समाजाला एकसंघ केलं पाहिजे, समाजाला एकत्र आणलं पाहिजे आणि त्यासाठी पूर्ण राज्यभर समाजाचं नेतृत्व समाजाने करायचं, त्यासाठी या सगळ्यांनी पुढाकार घ्यावा। आजच्या आंदोलनाचं राज्य स्वरूप काय असणार आहे? तुम्ही स्वतः त्यात सहभागी होत आहे? मी स्वरूप काय आहे हे सगळी ठरवतील, हे काय स्वरूप ठरवायला मी नेता नाही। मी या सगळ्या लोकांना एक सांगतो, कुठल्याही राजकीय माणसाला नेता करू नका, माझ्या सकट कोणाला नेता करू नका, नको ते, बस झालं ते, आता काय करू नका। एवढ्या 50 वर्षाच्या इतिहासामध्ये ज्यांना नेता केलं त्यांनी काय केलं? मी राजकीय माणूस आहे, कशाला करताय मला नेता? माझ्या डोक्यात काय तर वेगळे विषय आले तर काय करणार तुम्ही? काय करू नका, तुम्ही सगळे एकसंघ व्हा। 58 मोर्चे कोणी काढले? तुम्ही सगळ्या लोकांनी काढले, कुठल्या नेत्यांनी काढले? तुम्ही सगळे एकसंघ व्हा, पूर्ण राज्यामध्ये ठिणगी पिटू दे, काय होते बघू पुढे। मला सांगा, तुम्ही शाहू जनक घराण्यातले वंशज म्हणून सदस्य म्हणून सहभागी होत आहे, आता तुमचे नेमके मुद्दे काय असणार आहेत? सरकारकडे काय मागणी असणार आहे? सगळ्यात महत्त्वाचं 4 विषय आहेत। एक तर जे MPSC मुलांची अवस्था झालेली आहे, त्यांचं 2185ची मुलं 2018 पासून आणि 2014 पासून 1265 3,500 मुलं आहेत, यांचं सिलेक्शन झालेली आहे, पण त्यांची नियुक्ती अजून केली नाही आहे। कोर्टचे ऑर्डर्स आहेत। परवा जेव्हा विरोधी पक्ष नेत्यांकडे मी जनक घराणं म्हणून गेलो, जिल्हाध्यक्ष म्हणून गेलो नाही, त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना मी जेव्हा अर्ज दिला, भेट केली, त्यानंतर मला राज्यातून फोन आले। एक धुळेमधून काळे नावाचा मुलगा, त्यांनी मला फोन केला की माझं तलाठी म्हणून सिलेक्शन झाली, नियुक्ती पत्र नाही। आम्ही 12 जण होतो, ACBC मधून बाहेर पडल्यानंतर EWS मध्ये गेल्यानंतर आमच्या 12 पैकी 5 मुलं जात गेली आणि माझा क्रमांक 7। काय करावं मी आता? या मुलाला उत्तर काय द्यायचं? आज मेडिकल स्टुडंटचा विचार केला की त्यांचं 12% आरक्षण गेल्यामध्ये त्यांना आता एंट्रीमध्ये ग्रॅज्युएशन, PG, सुपर स्पेशालिटी ह्याच्यामध्ये त्यांना एंट्रीचा प्रॉब्लेम सुरू झाला आहे, फीसचा तफावत प्रॉब्लेम झाला आहे आणि 13%च्या जॉबमध्ये जेव्हा ते गव्हर्नमेंट कॉलेजेस जातात त्याच्या पदोन्नतीचा मोठा विषय झालेला आहे। या लोकांसाठी आपण लढलं पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं सारथी, मला आवर्जून आज सारथीबद्दल इथं बोलायचं की सर्वप्रथम संभाजीराजांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी इथं उपकेंद्र आणला, त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो। पण आता सरकारला मला विचारायचं आहे की त्यांनी आदेश काढले की आम्ही जमीन बघणार, आता ते जमीन बघणार, त्या जमीनमध्ये ह्यांचे 10 बोकी त्यामध्ये इच्छुक असणार, मग त्याच्यामध्ये कोणीतरी दुसऱ्या माणसाला सांगून केस करायची, मग केस केल्यानंतर 2-2 समाजामध्ये भांडणं लावायची आणि हे सगळं करून जमीन बघून कुदळ मारायला 2 वर्ष लागतील। म्हणजे लेंग्दी प्रोसेस होईल। आम्ही सोल्युशन सांगतो ना। आज बघा, कोल्हापूर असेल, पुणे असेल, शासकीय कार्यालय मोकळे पडलेत। आज रिअल इस्टेटमध्ये प्रचंड स्लॅक आहे, तुम्हाला आरामात कमी दरामध्ये 1000 ते 4000 स्क्वेअर फीटची चांगली पॉश जागा मिळेल, ती लगेच तुम्ही सिलेक्ट करा। ही प्रक्रिया चालू राहू दे, पण हे करायचं नाही आहे, कारण हे जर केलं तर तुम्हाला शासन नियुक्ती अधिकारी करायला लागणार, बजेट द्यायला लागणार, हे त्यांना द्यायचं नाही आहे। सो ही प्रक्रिया करा। अण्णासाहेब पाटील बद्दल मी बऱ्याच वेळा बोललोय, आज त्याला कुठलीही आर्थिक तरतूद नाही, व्याज परतावा आता डिफॉल्ट व्हायला लागलाय, त्यासाठी मी सर्वप्रथम पुढाकार घेतो। आपल्या कोल्हापूर असेल, सांगली असेल, ज्या बँका आहेत त्यांच्याशी चर्चा करतो, नियोजन मंडळाला दिले ना तुम्ही पैसे द्या, आम्ही ते बँकेना कन्व्हिन्स करतो खाली युवकांना कर्ज द्यायला। कारण राजे विक्रमसिंग घाडगे बँकेने स्वतः 35 कोटीचे कर्ज दिलेत, स्वतः आम्ही दिलेत, आणि हे साठी सगळ्यांनी घेतलं पाहिजे। आणि 58 मोर्चे जे मागच्या वेळी झाले, ज्याच्यामुळे मागच्या सरकारला पण उपाययोजना द्यावी लागले आरक्षण मिळूसपर्यंत, त्यामध्ये सरकारच्या पेक्षा या सगळ्या लोकांचं कौतुक आहे। त्या उपाययोजना ज्या मागच्या सरकारने दिल्या त्या परत सुरू करा। मला सांगा, 26 जूनला आता जवळ येतोय दिवस, राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस। तुम्ही कालच घोषणा केली की राधानगरी जे जिवंत स्मारक आहे महाराजांचं, तिथं जयंती साजरी करणार, आणि त्याच महाराजांच्या जिल्ह्यात, शहरात पुन्हा एकदा रस्त्यावर उतरावं लागतं, त्यात तुम्ही वंशज म्हणजे जनक घराण्यातले वंशज नाही। आपण जयंती राधानगरी धरणावर का करतोय? जयंती आपण राधानगरी धरणावर करतोय कारण ते त्यांचं कर्तृत्वाचं स्थान आहे, ज्या धरणामुळं पूर्ण कोल्हापूर जिल्हा सुफलाम झाला आणि आजही त्या धरणामध्ये एक थेंब पाणीची गळती नाही आहे। आणि ते स्वतः शाहू महाराज आणि त्यांचे धाकटे बंधू माझे पंजोबा पिराजीराव महाराजांनी स्वतः त्याची सगळी पाहणी केली होती, आणि त्यामुळं माझी इच्छा आहे की तो उत्सव तिथं व्हावा, ज्याच्यामुळं आपण त्यांना पुतळ्यामध्ये सीमित न ठेवता त्या ठिकाणी झालं तर मला त्या चांगलं एक नवीन उत्सव 5 वर्षात तयार होईल।
अगदी धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. आपण पाहिलं श्वेता, अतिशय आक्रमक झालेले आहेत समरजित सिंह घाटगे हे. एकतर आंदोलन करणारच, यावर सगळे आंदोलनकर्ते ठाम आहेत. आणि मी पुन्हा एकदा दृश्य दाखवतो. याच ताराराणी चौकातली आपण पाहतोय, हा समोर कडेकोट असा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. हळूहळू आंदोलकांची जी संख्या आहे ती आता वाढत चाललेली आहे. रस्त्याच्या पलीकडे देखील भगव्या टोप्या घातलेले आंदोलक आपल्याला पाहतोय आपण, तिथे येऊन थांबलेले आहेत. आणि सिग्नल आता बंद करण्यात आलेला आहे. श्वेता, ही महत्वाची घडामोड सांगावी लागेल. समोर आपण पाहतोय फक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. म्हणजे सगळी जी वाहतूक आहे ती वाहतूक नुकताच ही वळवण्यात आलेली आहे. हा रस्ता जो आहे हा मध्यवर्ती बसस्थानक म्हणजे कोल्हापूर शहरामध्ये एंट्री करणारा हा रस्ता, या ठिकाणी हे पोलीस तैनात आहेत. दुसऱ्या बाजूला शिवाजी विद्यापीठाकडून येणारा हा रस्ता आपण पाहतोय. या ठिकाणी देखील पोलीस बंदोबस्त गाडी त्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. आणि संपूर्ण हा परिसर रिकामा करण्यात आलेला आहे. महाराणी ताराराणी यांच्या पुतळा म्हणजे महाराणी ताराराणी चौकामधला. आणि आंदोलनकर्ते जे आहेत ते भगवे झेंडे असतील ते घेऊन या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. आणि काही वेळात पुढच्या काही मिनिटांमध्येच आता या आंदोलनाला सुरुवात होईल. चक्काजाम आंदोलन हे असणार आहे. श्वेता, बरोबर संदीप, सगळी दृश्य पाहणार आहोतच. मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पुन्हा येऊच हे सगळं आंदोलन पाहण्यासाठी. मात्र ब्रेक नंतर पाहत राहा न्यूज 18 लोकमत. मधील वटवाघुळांमध्ये हा विषाणू आढळल्याची बातमी. राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेनं ही माहिती दिली. माणसांमध्ये हा विषाणू आल्यास धोक्याची देखील शक्यता आहे. सध्या महाबळेश्वरच्या गुहांमध्ये वटवाघुळांमध्ये हा निपाह विषाणू आढळलेला आहे. महाबळेश्वर मधून एक मोठी बातमी. मात्र हा विषाणू जर मानवामध्ये पसरला तर मात्र धोक्याची शक्यता आहे मोठ्या प्रमाणात. त्यामुळे मानवामध्ये हा विषाणू आल्यास धोका वाढू शकतो. सध्या तरी महाबळेश्वरमध्ये गुहांमध्ये असलेल्या वटवाघुळांमध्ये हा निपाह विषाणू आढळल्याची माहिती राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेनं दिलेली आहे. आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार माणसांमध्ये किंवा मानवामध्ये हा विषाणू जर शिरला तर मात्र धोका वाढू शकतो. या बातमीसोबतच वेळ झाली मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये इथेच थांबण्याची. मात्र कोल्हापुरातलंच आंदोलन किंवा मग इतर बातम्यांसंदर्भातले काही महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पाहायचे असतील तर आमच्या न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यावरती ते तुम्ही पुन्हा पाहू शकता. फेसबुक आणि ट्विटरवरती आम्हाला फॉलो देखील करा आणि पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.